रंजू, गुणाची ग पाय माझी, तू या घरात आलीस आणि या घराला घर पण मिळालं बघ. ठेवा इथे मध्यभागी ठेवा. बाकी सगळं घेतलंय ना तुम्ही व्यवस्थित? चल आता सगळ्यांना बोलवायला हरकत नाही. आम्ही आलोय ना. अगं, अक्के. अगं अक्का, काय गमगमाट सुटलाय ग. थोरल्या सुनबाईंना पण बोलवा. त्यांना पाठवलंय आमंत्रण, गेलाय माणूस. अगं पण आम्ही आलोय ना. आणि मी सुद्धा आलोय. रणजित, तुम्ही यावेळी घरी? हो, ते दुपारी जेवणाची वेळ झालीच होती ना, आणि असंही डबा आणलाच नव्हता, सो आलो. अगदी मनकवडा आहेस रे, अगदी मनकवडा. मला वाटतच होतं की दुपारी तू घरी जेवायला यावं. रंजा, आज स्वयंपाक कोणी केलाय माहितीये का? कोणी? आई साहेबांनी. हो, हो. आनंद आहे. आलाच आहात तर गरम गरम जेवून घ्या. अगं बाई, रणजित भाऊजी आलेत का? चांगलंय. चल. तुम्ही कसे काय आलात? बेबी मावशीचा फोन आलता की आज तुम्ही. असा चान्स सोडत नसतोय आपण. अगं अक्का, सुजितने आज सहज फोन केला होता मला, सहज बर का. आणि मग मी सहज सांगितलं की अक्का स्वयंपाक करणार आहे, आणि मग तो सहज आला, अगदी सहज. आनंद आहे, खूप आनंद आहे. असा सहज फोन नाही आला तरी सहज जेवायला आलात तरी चालतंय की. इथे यायला काहीतरी अजेंडाच असला पाहिजे असं नाही. बसा सुजित. तुम्हाला आनंद झाला याचा आनंदच आहे आई साहेब, आणि तुम्ही जे काही सांगताय ते बरोबर आहे. लक्षात ठेवा. मी ए बस की, बस ये. संजू, इकडे. एरवी हा सुजा दणक्यात राहत असतो, आज अक्का स्वयंपाक करणार आहे, तो दणक्यात सगळं ऐकायला लागलाय. काय झालं बेबी? हे काय ग तू माझ्या कानाजवळ फुसूर फुसूर करते? अहो मी जेवायचं आता सगळ्यांनी. हा चला वाढा की. सर्विस देता. मी वाढते. तुम्हाला वाडा म्हणून सांगितलंय का? तुम्ही जेवायला बसा. तिथे बसा असं म्हणालो का आम्ही?
तुमची जागा दाखवतो आम्ही तुम्हाला. आज तुमची ही जागा. नाही नाही सासूबाई, अहो पण एक शांत करायची होती आम्हाला. सोपं नव्हतं ते, खूप अडचणी आल्या, पण आज शेवटी ती आमची इच्छा पूर्ण झाली. संजीवनीमुळे. जे काय असेल ते. या. शांत झाली आता, त्यामुळे ढाले पाटलांच्या घरामध्ये सुख समृद्धी नांदेल अशी आम्ही अपेक्षा करतो. काय संजीवनी? जी सासूबाई. काय राजश्री? डबरा पडलाय पोटात भुकेनं. सगळ्यांनी पोट भरून जेवणं मस्त आहे. फौजदार, मी एवढी मांजराच्या पावलाने येते तरी तुम्हाला कसं काय कळतो? संजू, तुझा वावर माझ्या सवयीचा झालाय आणि आवडीचा देखील. तू आलीस ना की माझ्या हृदयाची धडकन मला ओरडून ओरडून सांगते, संजू आलीये, संजू आलीये. त्यामुळे तू मांजरांच्या पावलाने ये किंवा अलगद हवेत उडत ये, माझे डोळे बंद असले तरी मला कळणारच. तुम्ही असं बोलायला लागले की नाही की माझ्या पोटात एकदम गुदगुलच होतात बघा, एकदम फुलपाखरच उडायला लागतात. हो सर, लय धावपळ झाली का हो आज? नाही म्हणजे तुमचा आवाज एकदम दमल्यासारखा वाटतोय. झाली खरं, पण दुपारी घरी आलो, जे घडलं, जे पाहिलं, त्यानंतर एकदम हलका हलका वाटत होता. आज पाव जमी पर नाही है मेरे, असं फिलिंग झालंय. आईसाहेबांच्या हातचं जेवल्यानंतर तृप्त झाल्यासारखं वाटलं. पण मग नंतर पोलीस स्टेशनला गेल्यानंतर तीच धावपळ सुरू झाली. तेच अटक, पंचनामे, बंदोबस्त. त्यात मॅनपॉवर कमी असल्यामुळे जो ताण यायचा तो आलाच. हा पण संजू, हे सगळं शारीरिक, आतून मात्र अजूनही काठोकाठ भरलेलो आहे. संजू, आज जे मी माझं घर पाहिलं ना, ते गेली कित्येक वर्षात पाहिलं नव्हतं. आज इतक्या वर्षानंतर सुजित आणि आईसाहेबांना न भांडता बोलताना, हसताना, जेवताना पाहिलंय. खूप तरतरीत वाटतंय संजू. हा ना, मला पण एकदम हरकून टुम्म झाल्यासारखंच झालंय बघा. तुम्हाला खरं सांगू, मला लई म्हणजे लई भारी वाटतंय. पण काय उपयोग? मला वाटलं सुजित भाऊजी आले तसे जरा राहतील, पण कसलं काय, त्यांना त्यांचा तणका कुठं राहू देतोय. नुसते आले झमझम आणि गेले झमझम. अगं लगेच कुठे? बेबी मावशी सांगत होती सुजय जेवल्यानंतर चांगला 2 तास थांबला होता.
तेही सगळ्यांशी बोलत होता, न वाद घालता हसत खेळत बोलत होता. हा तसं पण आज त्यांचा बोल एकदम साबूत होता, पेटतच होता बघा. हे किती महत्वाचं आहे संजू तुला माहितीये. हे जर असंच होत राहिलं ना तर सुजित या घरात एक ना एक दिवस परत येईल कायमचा. न येऊन जातील कुठं. मी तुम्हाला सांगते, सगळ्यांनी जर असंच कॉपरेट केलं ना तर हे पण काम एकदम जिंकल्यातच जमाय बघा. जिंकल्यात जमा. हा मग मी प्रॉमिस केलंय ना स्वतःलाच की मी सुजित भाऊजींना या घरात घेऊन येणार म्हणजे येणारच, आणि त्यांना पण यावं लागल म्हणजे लागलच. चवर एकदम स्ट्रेस, चव एकदम महत्वाचं आहे बघा. बेस्टम बेस्टच. संजू आणतेस कुठून ग इतका निर्मळपणा, इतका कॉन्फिडन्स? हा मग हे मॉडेल एसएच पण आहे, एकदम कंपनी मेड आहे. आणि मी एकटीच थोडी निर्मळ आहे, तुम्ही पण आहात की कॉन्फिडंट आणि एकदम निर्मळ. संजू तुला काय हवंय माझ्याकडून? अयो मला कशाला काय पाहिजे असेल. आणि एकच मिनिट हा, संजूला काहीतरी पाहिजे असतं म्हणून ती असं नाही वागत. अगं असं नाही, मला इतका आनंद होऊ शकतो याची जाणीव करून दिल्याबद्दल तुला काय हवंय? हो पवतार, जावा तिकडं. जावं तिकडं काय संजू, तुला काहीतरी मागावंच लागणार आहे. हे बघ आज मी ततच तुझ्या मूड मध्ये. असं का? नाही म्हणजे असं कंपल्सरी आहे का? हो कंपल्सरी. बर मग फौजदार, तुम्ही की नाही माझ्यासाठी एक गाणं म्हणा, रोमॅन्टिक. गाणं? हा रोमॅन्टिक? नाही संजू, दुसरं काहीतरी माग ना, माझ्या गळ्यात गंमत नाही ग. असं तुम्हाला कोण म्हणलं? नाही मला फक्त त्याचं नाव सांगा, त्याला 30 डिग्रीज देते बघा. संजू कोण कशाला म्हणेल असं? मी म्हणले का मग तुम्हाला असं? म्हणले का असं मी कधी? नाही की नाही. आणि फौजदार गाणं काही मुक्याला बी गाता येते. आणि तुम्ही तर कसले भारी आहे, एकच फाईट आणि वातावरण टाईट करताय, मग ते वातावरण हलकं पण करता आलं पाहिजे की नाही. चला आता होऊन जाऊ द्या. ग घ्या हो. बर रोमॅन्टिक. हा घ्या की. अयो अयो, फोन कुठून आला मधनच काय माहिती, माझाच वाजतोय. कुठे ठेवलं बरं मी? हो हो तुझाच बाहेरून आवाज येतोय बघ, बाहेर महत्वाचा फोन असेल बघ बघ. नाही हो, मला कुठं येते महत्वाचा फोन. आईचा असेल ना तर अडग्या मुलीचा असेल. हा संजू करेक्ट, बघ महत्वाचाच फोन आहे, जा जा बघ. आओ फौजदार, बेलवर सुटल्यासारखे हुश्य करू नका बर का, आलेच मी. मी झप दिशेने जाते आणि पट दिशेने येते, तर घ्या तुमचा घसा खाकरून. हो संजय, हे संजय, अगं मोनीचा फोन आहे. अहो तुम्ही कुठे फॉर्मॅलिटी मध्ये अडकत बसल्या बेबी मावशी, उचलायचं की. पत्ते खेळताना मी कोणाचाही फोन घेत नसते. हॅलो 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 मोनी, अगं बोल की. हॅलो अगं जरा मोठ्याने बोल की, तुझा काही आवाजच येत नाही बघ. हॅलो देवा, या पोरीच्या फोन मधूनच ती खरखर ऐकू येते बघा. हॅलो अगं कुठं तेवढं म्हटली, काही आवाजच येत नाही. हॅलो हा 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 बोल बोल बोल. अगं रेंज मध्ये येऊन बोल की. हॅलो हा आली आली आली, बोल आता बोल. अगं परत घे, लय आडघे बरं का मोनी, तू तुझा आवाजच येईना झालाय बघ. अगं नाही उठा.
दुपारी तुम्हाला इथे बसायला जागा दिली तर ही तुमचीच जागा आहे असं समजायला लागलात का काय? नाही नाही सासूबाई, अहो ते मोनीचा फोन आला ना तर ते रेंज मिळत नव्हती म्हणून मी टेकले बघा इथे. म्हणजे ही जागा वयाने आणि मानाने कमवावी लागते, असं कोणी बसू शकत नाही. आज दुपारी तुम्हाला बसायला दिलं तो त्या प्रसंगाचा मान होता. पुन्हा असा बालिशपणा करू नका. सॉरी सासूबाई, लय लय सॉरी. आता आपल्या खोलीत जाऊन रडा. बेबी मावशींचं काहीतरी म्हणणं असेलच की. छे गा, अजिबात नाही. तू दुपारी त्या पोरीला इथं बसवलंस ना, तेव्हाच मला वाटलं होतं की असा कधीतरी सीन घडेल, पण तू इतक्या लवकर घडल असं वाटलं नव्हतं. अक्का तुला काही जमू न जमू, लोकांना त्यांच्या लायकीत ठेवणं बरोबर जमतं बघ तुला. चला, तुम्ही हे तरी मान्य केलं आम्ही लोकांची लायकी ओळखून आहोत. 99.9 कळते, अख्ख्या जगाची कळते. पण एक सांगू का, या तुझ्या धाकट्या सुनेच्या बाबतीत तुझा पॉइंट जरा गडबडणार. ही पोरगी म्हणजे ज्योतिबाच्या कृपेनं आणि अंबाबाईच्या कृपेनं या खानदानाला लागलेली लॉटरी आहे, लॉटरी. हो का? खरंच. आणखी एक गोष्ट, तू त्या पोरीला जितकी खाली पाडशील ना तितकी ती पोरगी तिच्या चांगुलपणानं वर येईल आणि या घराण्यालाही वर आणेल. झालं तुमचं बोलून? आता नीट कान देऊन ऐका. ढाले पाटलांच्या या खानदानी घराचा डोलारा आम्ही आमच्या एकट्याच्या खांद्यावर गेली 42 वर्ष पेललाय आणि टिकवलाय. किती? 42 वर्ष. ही काल परवा आलेली पोरगी आमची जागा घेऊ नाही शकत. पेशन्स. काय झालं? आम्ही जो गेम खेळतोय ना त्याला पेशन्स म्हणतात. बर, आमच्यात तो खूप आहे. ती पोरगी काहीच मागत नाहीये ग, ती तिची वेगळी जागा शोधते. अक्का एक दिवस असा येईल जेव्हा तू त्या पोरीला पुन्हा या जागेवर बसवशील आणि म्हणशील पोरी हीच तुझी जागा. त्या दिवसाची मी वाट बघीन. तोपर्यंत पेशन्स. खरं का? हॅलो, अगं आत्ता? अगं संजय, अगं काय झालं? सगळं नीट आहे ना? हा, एवढ्या रात्री फोन? डॅडी ठीक आहेत ना? तुला काही होतंय का? नाही तर मग साजरी ते. अगं संजय, आई का ते सांगतं, मांजराच्या चोर पावलाने तुझ्या घरच्या मागच्या दाराला ये. का? मी तुझ्या घराच्या बाहेर आहे. म्हणजे
समत्यांना उठवाय न ग म्हणून तुला फोन लावलाय. तू ये मग मी तुला सांगते समजा. ये लवकर. बर आले आले. काय ग संजू, काय झालं? आओ आई आली दारावर. काय झालं काही कळतच नाहीये बघा. आत्ता या वेळेला? काय ग संजू, काय झालं? आओ आई आली दारावर. काय झालं काही कळतच नाहीये बघा. आत्ता या वेळेला? चल. आई काय झालं एवढ्या रात्री तू एकटी? डॅडी कुठे आहेत? डॅडी मामासाहेब, आम्ही हे कसं झालं? काशी केली गंगा केली पण नशिबाची कटकट काय नाही गेली. मामी शांत व्हा, आम्ही आहोत ना. संजू फर्स्ट एड बॉक्स घेऊन ये. मामा चला या, सावकाश उठा. हात टाका खांद्यावर. आता सांगा मामासाहेब, काय झालंय नेमकं? हो काय सांगायचं. हा अहो कुठल्या बी खानदानी माणसाला असं रात्री बेरात्री दुसऱ्याच्या घरी जावं लागणं लय वाईट. ज्योतिवर आया का रे अशी वेळ आणली खानदानी माणसावर. मामासाहेब, तुम्ही तुमच्या जावयाच्या घरी आहात, तुमच्या मुलाच्या घरी. तुम्ही कुणा दुसऱ्याच्या घरात नाही येत. काय झालं ते इमोशन मध्ये दुसरी लाईन लागली. अहो लय लागले, हो लय लागले मला. ते म्हणतात ना, चमत्काराशिवाय नमस्कार नाही आणि पराक्रमाशिवाय पवाडा नाही. अहो पवाडा लिहावा अशीच कामगिरी झाली आमच्या हातून. तेच विचारतोय मामासाहेब, हे इतकं कसं लागलं? कशामुळे झालंय? कुणी केलंय हे? अहो काय सांगू जावे बापू. अहो भोजनाला टचिंग करून आम्ही वापस आलोय. अहो आमचं खानदानी रफन टप हाड म्हणून आम्ही वन पीस राहिलोय. दुसरं कोणी इंच्या मिंच्या असतं ना आमच्या जागी तर जागीच नाही रे, एवढ्या चिंधड्या झाल्या असत्या त्याच्या. नाही, तुम्हाला काही झालं नाही हे चांगलंच आहे, पण मला अजूनही कळालेलं नाहीये नेमकं काय झालंय. मला प्लीज समजेल अशा भाषेत शांतपणे सांगाल का? त्याच काय आहे, खाटकूट केलं घरामध्ये, ते खाल्लं आणि पॅलेस मध्ये आम्ही अंगणामध्ये शतपावली घालण्यावरती होतो. आमची सवय आहे ती, रोज जेवल्यावरती शतपावली घालायची. हेल्थ इज वेल्थ. म्हणजे काय होतं, शतपावलीने पोट पाणी नीट राहतं. ऐका ना, मग आम्ही शतपावली घालता घालता आमच्या कानावर आवाज आला. झाडामध्ये सळस. आमचे कान लय तेज. म्हणून आम्ही तिकडे गेलो. बघितलं तर काहीच नव्हतं. म्हटलं भात झाला असेल असं म्हणून वळलो, बोललो आणि एवढ्यात आमच्या डोक्यावर कोणी दांडक्याने वार केला. हा, आणि आम्ही तोंडावर पडलो. संजू, त्यांना बोलू देत. मामा तुम्ही बोलत राहा. हा
कुठं हो तुम्ही? हा, तर त्या चिनपट लोकांना वाटलं त्या पंजाबरावला मागून वार केला म्हणजे गारद होईल. अहो पण ते इसरले ठाण्या वाघाचं काळीज आहे आमचं. हा, अहो डोसकं फुटलेलं असताना मी छातीचं गडकड करून उभा राहिलो. ते तिघं होते. 3 लोकांनी घरावर चढाई केली, पण पंजाबरावांनी ऐकलं नाही. त्या तिघांवरती झडप घातली. ते तिघ आणि मी एकटा. लय लढलो आम्ही, पण आमची ताकद कमी पडली. अहो ते आले आणि सगळं पॅलेस लुटून नेला त्यांनी. आम्ही जखमी झालो. पगडीसाठी सर सलामत म्हटलं आणि कालेलीला वाचून घराबाहेर पडलो आणि इथं आलो. बघा, खानदानी माणसाला दुसऱ्या खानदानी माणसाचा आधार असतो. अहो घर काय छप्पन बांधेल हा पंजाबराव. आमच्या जीवापेक्षा आम्हाला मालकीन बाईचा जीव महत्वाचा आहे. आम्ही जखमी झालो, पण मालकीन बाईंना कुठे खर्चट दिलं नाही. बघा, मला आरडण्याचा आवाज आला म्हणून मी जातच होती बाहेर, पण ह्यांनीच मला ओरडले, कल्याणी आत हो आणि कड्या लावून घे म्हणून. अहो मालकीन बाई, तेच राईट होतं, तेच राईट होतं. प्रसंग लय बाका होता. हा, अहो आम्ही अंगचे लोखंड म्हणून जिथे तरी राहिलो. हा, आमच्या एवढ्या जखमा तुम्हाला झाल्या असत्या ना तर. डॅडी, अगं हिला काय व्हायच्या आधी डॅडीने स्वतःला संपवलं असतं. मग अरे खांद्याने रक्ते आमच्या धमन्यांमध्ये, आणि आपली शिकवणच ना जीव गेला तरी बेहतर. हा, पण आपल्या आई बहिणीचं रक्षण करा म्हणून. आणि तू तर आई बहीण पण नाही, बायको आहे. बायको ह्या पंजाबरावाची. मामासाहेब, तुमच्यावर ज्यांनी हल्ला केला त्यांचा चेहरा लक्षात आहे तुमच्या? म्हणजे चेहऱ्यावर एखादी खून किंवा वर्णन वगैरे सांगू शकता? अहो नाही ना, थोबाड झाकून आले ते लांडगे. या पंजाबरावरती वार करणं म्हणजे काय खायची गोष्ट आहे का? थोबाड दाखवलं असतं तर मुलूक मैदान गरजणार असंच वाटलं असणार त्यांना. ठीक आहे, तुम्ही आराम करा, मी बघतो काय ते. पण मामासाहेब, तुम्ही विश्वासाने इथे आलात हे खूप बरं केलं. पण आता काळजी करू नका, मी सांभाळून घेतो सगळं. पाणी द्या रे, पाणी. पंजाबराव, ऐक, अरे बसा बसा. काय काय झालंय? बसा, तुम्ही बसा. बसा बसा, तुम्ही पण बसा. काय काय आहे? त्यांच्यावर हल्ला केलाय कोणीतरी. घर बी फोडलंय आमचं. काय? रणजित कुठे आहेत? ते फोनवर बोलतात बाहेर. बर, मी पानबुंदेचे इन्स्पेक्टर जाधव यांच्याशी बोललोय. त्यांना तशी सविस्तर माहिती दिली आहे. आता काही काळजी करण्यासारखं नाहीये. रणजित, यांच्यासाठी कपड्यांची व्यवस्था करा. आणि कल्याणीबाई, पंजाबराव, तुम्ही आजची रात्र इथेच थांबा. उद्या बघू काय ते. अहो नाही नाही, अहो वहिनी साहेब असं कसं? अहो अख्खा पॅलेस उघडा टाकून आलोय आम्ही. आम्ही फक्त आमच्या मालकीनबाईंना इथं राहू द्या म्हणून विनंती करायला आलो होतो. आमच्या आम्हालाच समजा. आम्ही आल्या पावली परत जाऊ, त्या चोरांचा शोध घेऊ. त्या चोरांचे चामडे लोळाल्याशिवाय आम्हाला चैनच नाही पडणार. अहो खानदानी माणसाच्या इज्जतीला धक्का लावलाय त्यांनी. आता जर आम्ही गप्प राहिलो तर पानबुंदा कोणत्या तोंडाने मगेल आमच्याकडे? अहो लोक म्हणतीलच ना, कोण पण येतो आणि पंजाबरावला टपली मारून जातो आणि पंजाबराव शेपूट घालून राहतो. अरे हा पंजाबराव तुम्हाला काय मामूली माणूस वाटला काय? हा,
नाही त्या लोकांना पकडून 750 एकराच्या डोंगरात पुरला तर हा पंजाबराव खानदानाचं नाव नाही सांगणार. नाही नाही, खानदानी माणसांनी कायद्याच्या बाहेर जायचं नसतं पंजाबराव. पोलिसांना त्यांचं काम करू दे. रणजित आहेत ना इथे, त्यांचं काम होऊ देणं मस्ट आहे. हा, आम्ही सांगतोय तुम्हाला, आज रात्री तुम्ही इथे थांबा, उद्या बघू पुढचं काय ते. हा तुमचा मोठेपणा झाला वहिनी साहेब, पण अहो पोरीच्या घरचं पाणी बी पिऊ नये असे संस्कार आहेत आमचे. पंजाबराव, या आधी सुद्धा ढाले पाटलांच्या घरचा पाहुणचार घेतलाय तुम्ही. हा, पण ती गोष्ट वेगळी, हत्याची परिस्थिती वेगळी. वो साल दुसरा था, ये साल दुसरा आहे वहिनी साहेब. नाही, बाकी काय नाही, आम्हाला तर जावंच लागेल, फायनल आहे. फक्त एक विनंती आहे, आमच्या मालकीनबाई नाही तर राहू दे, आमच्या अमानत समजा. हो, असं काय करताय? मी बी येते तुमच्या संग. हा मालकीनबाई ऐका आमचं, त्या लोकांना अद्दल घडवणं म्हणजे सापाच्या शेपटीवर पाय देण्यासारखंच आहे. आणि तो पाय द्यायला आम्ही समर्थ आहोत हे तुम्ही जाणता. अरे ठाण्या वाजा पंजाबराव, पण आता तुम्ही मांजर म्हणून आमच्या पायाच्या पेड्या होऊ नका. आता तुम्हाला तुमचं कुक्कू दिसल ते त्या लोकांचा सूड घेतल्यावरच. मामासाहेब, मामासाहेब, काय काय झालंय काय? असे बेशुद्ध पडलेत कदाचित. हा, डॉक्टरांना फोन करा. हा, लगेच सगळी व्यवस्था करा. बेशुद्ध पडलेल्या वाघाच्या शौर्याचा जगाला काही उपयोग नसतो. काय ती व्यवस्था करा. अहो, कोणतर आलंय, जरा पाहुण्यागत बसा की. हा, जा जा उघड, कोणतरी यांच्या नोकर असेल. अगं वाईट, तुम्ही आहे वे? हो. अहो, जावई बापू आल्यात. गुड मॉर्निंग मामासाहेब. अहो बसा 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 बसा. अहो मामासाहेब बसा, रिलॅक्स बसा. मामी तुम्ही पण बसा. हो बसा बसा. जावई बापू, तुम्ही बी बसा की. नाही नाही, मी ठीक आहे. बरं, आता बरं वाटतंय ना मामासाहेब? हा बरं आहे, पण थोडं दुखतच. नाही म्हणजे झोप लागली ना? नाही, अगदीच नवी जागा आहे म्हणून विचारलं. नाही आहो, अजिबातच नाही लागली बघा. अहो नाही लागले काय सांगते मालकीनबाई. हा, अहो चांगल्या ढाराडूर झोपले तर आमच्या समोर. अहो रणजितराव आमच्याच डोळा नाही हो. हा, सारखं तळमळा तळमळा, नुसता जीव अर्धा अर्धा झाला तो पॅलेसच्या काळजी तुम्हाला सांगतो. अहो बेघर होणं म्हणजे काय मामूली गोष्ट आहे का? अहो मामासाहेब, तुम्ही तुमच्या मुलीच्या घरी आहात आणि इथे मी आहे, संजू आहे. कशाला काळजी करताय उगाच? पाणबुंद्याचे इन्स्पेक्टर जाधव, त्यांच्याशी माझं बोलणं झालंय. ते आपल्या घरीही गेले, त्यांनी शहानिशा केली, घराला नवीन कुलूप सुद्धा लावलंय. दुपारपर्यंत माझ्याकडे चावी येईल पोलीस स्टेशनला. अर्थात घर जरा अस्ताव्यस्त झालंय, बट एव्हरीथिंग विल बी ॲब्सोल्युटली फाईन. मामी, मला एक सांगा, गेल्या 10-15 दिवसात एखादी मोठी रक्कम किंवा दागदागिने वगैरे आणले होते घरात? नाही, ते आम्ही कुठून आणणार? फुटका मनी नाही. अगं कल्याणी, जेवढं विचारलं त्याच प्रश्नांची उत्तर दे. जाडून लावण्यात काय अर्थ आहे? नाही, नव्हतं आणलं. नक्की? नीट आठवून सांगा. अहो, नाही, गळ्याच्यान. अहो ज्योतिबाची शपथ नाही. हो,
याची काही गरज नाहीये. माझा विश्वास आहे तुमच्यावर. आश्चर्य या गोष्टीचं आहे की जनरली घरफोड्या करणाऱ्या ज्या टोळ्या असतात त्या घरावर लक्ष ठेवून असतात. ज्या घरात ऐवजाची देवाणघेवाण होते अशीच घरं फोडली जातात. हे जरा विचित्र आहे. अहो असं काय करतं मालकीनबाई? परवा नाही का तुम्हाला बोललो होतो, तो व्यवहार झाला, त्याचं 1 लाख रुपये आणले घरात. हा? लाख रुपये नाही. अहो ह्यातलं मला काय बी ठावं नाही. हाय का आता? आपलं मालकीनबाई तुमची चूक नाही, आमच्याकडनं सांगायचं राहिलं. ते काय झालं, ते गावातल्या एकाला आईच्या उपचारासाठी कर्ज दिलते ना, त्याने ते परतफेड केली होती. 1 लाख रुपये ते आणले होते घरी. गुड. कुणाबरोबर झाला होता हा व्यवहार आणि कुठे झाला होता नेमका? ते वय ते म्हणजे पानबुंद्यातच असले व्यवहार म्हणजे. एक second. ब्रावो, सापडला. कोण सापडलं? तुमच्या घराशेजारी जो ATM आहे ना, त्याच्या CCTV फुटेजेस मध्ये त्या लुटारूपैकी एकाचा चेहरा दिसतोय. आपण त्यांनी सगळ्यांनी मास्क घातले होते ना. अहो आधी मास्क नसेल लावला, पण घराजवळ आल्यावर लावला असेल त्याने. हे बघा ना, त्याचा चेहरा अगदी स्पष्ट दिसतोय यात. तुम्ही बघितलंय का या माणसाला यापूर्वी? नाही. ठीक आहे, हरकत नाही. पण आता माझं काम बरं सोपं झालंय. आता या प्रकरणाच्या मुळाशी गेल्याशिवाय मी काही गप्प बसणार नाही. तुम्ही आराम करा, मी बघतो. अहो इथं दाताव माराय पैका नाही असं म्हणलं होतं तुम्ही, आणि मग हे 1 लाख रुपयाचा व्यवहार. कल्याणी, देवाने तोंड दिलं म्हणून वाजवलंच पाहिजे का? अगं खानदानी लोकांचे रॉयल व्यवहार असतात, तुला काय कळणार आहे त्यातलं? जा नाश्त्याचं बघ, इथं पोटात डाबरा पडलाय आमच्या. अहो आता इथं परक्याच्या घरात मी कशी जाऊन आणणार? हाय का? आता 2 टायमाला गिळाला द्यायचं ते पण जमत नाही तुला. मायला तुमच्याच्याने काय जमणार नाही, आम्हालाच बघावं लागतंय. सारखा वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. ओम शांती शांती शांती. गणपती बाप्पा, फारच मनापासून मागणं चाललं होतं काहीतरी. एरवी तुम्हाला पळायची घाई असते. नाही म्हणजे पळायची घाई नसते मला, पण ह्यांना पण निघायचं असतं ना, म्हणून मला पटपट जावं लागतं. तसं आज पण निघायचं रणजितरावांना. काय मागत होतात? काय मागायचंय आता? सगळं तर दिलंय त्यांनी, पण थँक्यू म्हणत होते. नाही म्हणजे माझ्या आई डेडींवर एवढं मोठं संकट आलं काल रात्री, ह्यानीच तर वाचवलंय त्यांना, म्हणून थँक्यू म्हणत होते. असं आहे का? सासूबाई, नाही म्हणजे तुम्हाला पण लय लय थँक्यू बघा. कशाबद्दल? तुम्ही काल रात्री माझ्या आईला आणि डॅडींना इथं घरात राहू दिलत ना, म्हणून. रणजितरावांसाठी केलं आम्ही ते. लाडके आहेत आमचे रणजितराव. रणजित लहान होते ना
तेव्हा त्यांनी शेतातून एक कुत्र्याचं पिल्लू आणलं होतं. आम्हाला काय प्राण्याबिड्यांची काय आवड नाही, पण म्हटलं रणजित खेळते तेवढे दिवस खेळू देत. नंतर नोकरांना सांगून टाकलं होतं त्याला शेतात सोडून या म्हणून. मग तसं नोकरांनी केलं पण मग रात्री अचानक असं दारावर विव्हळण्याचा रडण्याचा आवाज यायला लागला. मध्यरात्री दार उघडून पाहिलं तर हे कुत्र्याचं पिल्लू थोडंसं जखमी पण होतं. आमची काही इच्छा नव्हती, पण असं अपरात्री दारावर आलेलं कोणी कसं जाऊ द्यायचं. मग घेतलं आतमध्ये. मग ते पिल्लू राहिलं आमच्या घरामध्ये. आमचं काय लक्षात आलं माहिती आहे का, त्याच्या असण्या नसण्याने आम्हाला काही फरकच पडत नाही. एवढ्या मोठ्या घरामध्ये ते महिनोन्महिने आम्हाला दिसलं नाही कुठं. त्याचं खाणं पिणं बाकी सगळ्या गोष्टी नोकरच बघत होते. आमच्या वाट्याला पण नाही आलं काही. एवढ्या मोठ्या घरामध्ये ते महिनोन्महिने आम्हाला दिसलं नाही कुठं. त्याचं खाणं पिणं बाकी सगळ्या गोष्टी नोकरच बघत होते. आमच्या वाट्याला पण नाही आलं काही. काय विषय चालला होता आपला? ते कुत्र. नाही नाही, तुमच्या आई वडिलांचं काहीतरी म्हणत होता. थँक्यू म्हणत होते तुम्ही. नाही, थँक्यू म्हणायची काही गरज नाही. रणजितरावांसाठी केलं आम्ही ते सगळं. तुमच्या मातोश्रींना सांगा पण जरा सांभाळून. हात मदतीचा आहे. बोट धरून आधार घ्यायचा आणि आम्ही हात झटकण्याच्या आधी मानानं सोडवून घ्यायचा. जमेल ना? तुमच्या वडिलांचं तर जग जाहीर आहे, ती भीती नाही आहे, पण तुमच्या आईचं. सासूबाई. रणजितरावांना उशीर होईल, निघा. अरे बापरे, पंजाबराव हो काय झालं? भूत भूत. हा पहिला पाय तर सुलटी. राजश्री ती राजश्री. तुम्ही आहे ताईसाहेब? आम्हीच. डोळे आहेत ना? काही इकलेत? राजश्री बाई. पंजाबराव तुमचं काही काम होतं का? हा ना, पोटात एवढा डबरा पडलाय. आम्ही संजयला शोधतोय. कुठे गेली ती संजय? संजू पूजा करतीये. एक काम करा, तुम्ही खोलीत जा, मी माणसाकडनं पाठवते नाश्ता तुमचा. बरोबर. अच्छा, सॉरी बरं का. ते काय ते फेस पॅक वगैरे लावलं ना, त्यामुळे जर गोंधळ झाला. सॉरी. सॉरी. आलं. हे ध्यान कधी आले? संजूचे डॅडी. संजूचे डॅडी काल रात्री चालेत ते. हा तेच ते. आणि कुठं पराक्रम गाजवून आलेत? डोक्याला काय लागले? त्यांच्या घरी काहीतरी प्रॉब्लेम झालाय म्हणून 4-5 दिवस आपल्याकडे राहायला आलेत ते. राहायला आलेत? राजश्रीबाई, तुम्हाला काही प्रॉब्लेम आहे का? नाही, पण ती जा फोबाड धुवून या आधी तुमचं, नंतर बोलू. हा जा. कार्यकारिणी मंडळाचा निर्णय अंतिम राहील याची सगळ्या पदाधिकाऱ्यांना कल्पना दिलेली आहे. आपण निश्चिंत असावं. आणि निविदांचं काय? निविदा व्यवस्थित भरून पाठवल्यात. त्यात जर काही बदल असतील तर मी प्रत्यक्ष आपल्याला भेटून सांगेनच. नाना. राजश्री, काय चाललंय तुमचं? आईसे भाऊ काय चाललंय हे?
तुम्ही असताना असं होऊच कसं शकतं? तुम्ही आम्हाला कसला जाब विचारताय काय? नाही, माफ करा आम्हाला, तुम्हाला बोलायची टाप आहे का आमची? पण हे जे काही चाललंय ते योग्य नाहीये बरं का. अहो, आम्ही घरच्या मोठ्या सुनबाई आहोत, आम्हाला आमचा मान मिळालाच पाहिजे. काय झालंय काय? आमच्या धाकट्या जाऊबाईंचे पिताश्री पंजाबराव राहायला आलेत आपल्याकडे काल, आणि आम्हाला आज कळतंय. आईसाहेब, मागच्या वेळी तुम्ही घरी नसताना तिची ती येडी दोस्तीन कोणती मोना ती राहायला आली होती आपल्याकडे, आणि आज तिचे वडील. संजीवनींच्या आई पण आल्यात मुक्कामाला, दिसल्या नाहीत का तुम्हाला? काय आई काय चाललंय आईसाहेब? राजेशी तुमची नेमकी अडचण कसली आहे? ते इथे आले तुम्हाला कळलं नाही का ते इथं राहायला आलेत याची? दोन्हीची अडचण असायचं काही कारण नाही तुम्हाला. एक तर ते मध्यरात्री आलेत, तेव्हा तुम्ही झोपला होतात म्हणून तुम्हाला कळलं नाही. आणि दुसरी अडचण, त्यांनी इथे राहण्याचा प्रश्न, तर ते आमचे व्याही आहेत, अडचणीत आहेत, आम्ही आसरा दिला त्यांना. तुमच्या आईचं गुडघ्याचं ऑपरेशन झालं होतं तेव्हा महिनाभर इथंच मुक्कामाला होत्या त्या ना? आमच्या मम्मीची गोष्ट वेगळी. मुक्कामाला होत्या ना, पण वेळी अवेळी येणाऱ्या माणसांचा पाहुणचार ढाले पाटलांना काही जड नाही, आणि याबद्दल आपण चर्चा करण्यासारखं काहीच नाही असं आम्हाला वाटतं. तुमचा दिनक्रम चालू द्या. ना हां, राजेशांना आम्ही गप्प केलंय, पण या पंजाबरावच्या फॅमिलीला फार काळ पंखा खाली घेणं शक्य नाही आपल्याला. ऊस गोड लागला म्हणून मुळासकट उपटून खाणारी माणसं आहेत ती. चांगलं ओळखूनच आम्ही. त्यांना विचारा किती दिवस मुक्काम आहे, किंबहुना सुचवा त्यांना की लवकरात लवकर इथून मुक्काम हलवणं मस्ट आहे. जी ताईसाहेब. चल की. संजय, आम्ही आमच्या घरी बरं आहे बघ. अगं आलीस जरा लेकी जवळ तर राहा की. ये इकडं बस. बरं बस बस पटकन. चांगलं लेकीकडे आलीस तर लेकीकडे राहा, तूप रोटी खा, जाडजूड हो, आणि मग जा तुझ्या वागोबा बरोबर तुझ्या घरला. तुम्ही करा ना, आम्ही निस्ताराचा हिसाब काय सुटत नाही बघ वाघोबाचा. नको संजय, आम्ही आमच्या घरला बरं आहे बघ. तुला कोणी काही बोललंय का ग? हा, एवढं लेकीकडे राहायचा चान्स मिळतोय तर राहा की. तुला आठवण येत नाही बाई माझी? येते की ग, आठवण येत नाही असं होईन का? आणि तसं बी आपण रोजच फोनवर बोलतोय की. पण हे असं तुझ्या घरला बसून खायचं म्हणजे लय जीवाव येत आहे बघ संजय. अगं काही बी होत नाही, थांब. सर्वेश दादा ठेवा. दुपारच्या जेवणाला मी मदत केली तर चालेल का? अहो, आमच्या पोटावर कशा पाय आणताय? आईसाहेब मला ओरडतील. सर्वेश दादा तुम्ही थांबा, तुम्ही काही टेन्शन घेऊ नका, मी बोलते तिच्याशी. हा, तुम्ही जा आतमध्ये. जी. घरात पण कामं करावीच लागतात ना, मग इथं कशाला करायची? मस्त आलीस तशी राहा की, निवांत नाश्ता कर. बघ तुझी आवडते बिस्किट आहेत, ती मस्तपैकी खा. जेवणाचं बघू आपण नंतर. संजय, काय बी काम न करता आरामात बसून खायची सवय नाही बघ मला, आणि ती बी लेकीच्या घरला नाही बाई. अगं मी कधी बी असं आयतं बसून खाल्लं नाही बघ. माझी आई सांगून गेली, एक कोर भाकर खाल्ली ना तर 4 कोराचं काम करावं माणसानं. घरी जाऊन तुला 50 कोराचं काम करावंच लागणार आहे ना. आणि तू मला एक गोष्ट सांग, मी आणि साजेरी ते घरी असताना तुला महिन्यात 1 दिवस सुट्टी द्यायचो की नाही? वय देत होता की.
आणि सुट्टी देऊन जी काय करत होता ती निस्तारता निस्तारता माझ्या नाकीनं येत होतं. असं वाटायचं कशा पायी मी ही सुट्टी घेतली असं. नाहीतरी तुझ्या सगळ्या पोरी आडग्याच आहेत आणि मी वाढलेलं एक्सटेन्शन आडग. गप ग संजय. नाही अग, माझ्या समद्या पोरी लई गुणाच्या आहेत बघ. गुन्ह्याच्या आहेत ना? मग तुझ्या गुन्ह्याच्या पोरींचं ऐकणार नाहीस होय ग? खाऊन घेतो नाश्ता. अगं पण संजय, आता जर तू खाल्ला नाहीस ना तर मी दुपारचं जेवणारच नाही बरं का. आणि तुला माहितीये, जो मैं बोलती हूँ वो मैं करती हूँ. बर, पण अगं तुझ्या डॅडींला लई भूक लाग. त्यांचा झालाय नाश्ता, तूच राहिली आहेस फक्त. पटकन खा, तोपर्यंत मी डॅडींची चौकशी करून येते. हा, अगं खा की. संजय, असं मला इथं एकटीला बसून नाही खायला जमायचं. ते आम्ही ज्या खोलीत थांबलोय का नाही तिथंच जाऊन खाते मी. हे बघ, तुला जिथं कम्फर्टेबल वाटेल तिथं जाऊन खा, पण खा, ठीक आहे? चल आता. ये चल, ये इकडं. इथं बस. बस इथं म्हणलं ना, बस गपचूप. हे घे आणि आता खाऊन घे पोटभर शांतपणे. हा, डॅडी कुठे गेले? अरे देवा, डॅडी. मी बघून येते त्यांना, तोपर्यंत हे संपव. हा, हे घे. हे घे रे. हे काय एवढेच? एवढेच? अरे फुकण्या, 10 दिवस खाशील ना ओकेपर्यंत. अहो पण वायदा दिला होता ना मग. हा? पुरे राहू दे, अर्धा तरी द्या. अरे भिकनिशा, जी भासवून हातामध्ये देईन. कोण आहे आम्ही? पंजाबराव सरकार. आणि सरकारकडे फंड कमी जास्त होत असतो. हा, अहो पण खानदानी माणूस म्हणजे काय पैशाचं झाड वाटलं का रे तुम्हाला? हलवलं की लगेच पैसे पडले. हा, जे आहे ते घ्या आणि फुटा. भाऊ तुम्ही मला विसरले वाटतं. मला एक ढेला दिला नाही. नाही नाही नाही, तुला विसरलो नाही. अरे तुला तर लय ध्यानात ठेवलंय. तुझ्यासाठी पेशल आहे. ये. इथं पोरीच्या घरात आहे म्हणून थोबाडलाय. बाहेर सापडला असता ना तर लाथा बुक्क्यान घालून तिथंच काढला असता तुला. तुझ्यामुळं माझा सगळा प्लॅन 12च्या भावात जाणार होता. माझ्या जावयानं तुझं थोबाड बघितलंय सीसीटीव्ही फुटेज मध्ये. एवढी का रे खास तुला स्वतःच थोबाड दाखवण्यासाठी? कापड कशाला खाली केलं? बघ, माझा जावय आहे ना, तो लय टॅलेंटेड आहे. साधा सुद्धा इन्स्पेक्टर नाही, इन्स्पेक्टरचा इन्स्पेक्टर आहे तो. ACP आहे तो. जर या लफड्याच्या मुळाशी गेला आणि त्याला जर कळलं की मी स्वतःहूनच दरोडा पाडून घेतलाय तर केवढ्यात जाईन. हे बघा, आता इथनं लगेच सुटायचं. काय, भारत देश लय मोठा आहे, कुठे बी फिरा. फक्त इथं दिसायचं नाही. आणि दिसला तर तिथंच गाडी. चला सुटा आता. अहो भाऊ 1000 रुपये तरी द्या. पैसे पाहिजे? थांब, तुला मागच्या माळ्यातच काढतो. हा, बंदूक कुठे रे माझी? तिच्या पैसे पाहिजे म्हणजे. संजय, अगं तू काय करते इकडे मागच्या बाजूला? अगं बाय, खानदानी घरातल्या पोरांना असं मागच्या बाजूला येऊ नये. हा, एवढं मी समजा नका तुला. चल
डॅडी, खानदानी माणसांचे समदे नियम फक्त बायकांसाठीच असतात का? अंगाशी म्हणजे गाडवाला दिला मान आणि त्याने लगेच उच केले कान. असली गोष्टी माझ्या बरोबर नको. डॅडी, मी तुझा आज बी तुझे कान गरम करू शकतो. तेव्हा मापात बोलायचं. मापात? मी मापातच आहे हो, पण तुमचं काय काय आहे? काय 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 व्यवहार आहे. व्यवहार? कसला व्यवहार? आणि तो पण इथं असल्या जागी? तुझ्या प्रश्नांची उत्तर द्यायला मी बांधेल नाही, तरी पण ॲज अ डॅडी म्हणून मी देतो. तू आत्ताची लोक बघितली ना, ते आपल्याच गावातले पैशांची मदत मागायला आलते. वासकाड आधी आपल्या पॅलेसला गेलते, तिथं मी नाही. मग हुडकत हुडकत वासकाड इथवर आले. आता मला सांग, आता एवढ्या मोठ्या लोकांसमोर अशी माणसं उभी करायची, म्हणून त्यांना म्हटलं की मागच्या बाजूला या. आणि तुला तर माहिती, आपण घडल तेवढी मदत करतच असतो. पैसे देताना बघितलं ना तू. डॅडी, मी समद पाहिलंय आणि ऐकलंय बी. तुला मी ना संजय नको तिथं आपलं बिटकना खूपसाची वाईट सवय. जे ऐकलंय ते खोटं आहे समजून ज्या कानाने ऐकलंय त्याच कानाने सोडून द्यायचं. आधीच आमच्या आयुष्यात 1760 विघ्न आहे. तू 1761 नको आणू. अहो डॅडी, पण हे सगळं रॉंग आहे. काय रॉंग? रॉंगचं स्पेलिंग तरी येतं का संजय तुला? त्यानं काय फरक पडणार आहे? समजा मी सांगितलं तुम्हाला रॉंगचं स्पेलिंग, तरी तुम्ही जे रॉंग करताय ते रॉंगच राहणार आहे ना. डॅडी, आधीपासूनच जे झालंय ते बक्कळे. त्यात आणखी हा कुटाणा कशाला पाहिजे अजून? नका एवढी होतीस माझ्या काळजाचा तुकडा. तळ हाताच्या फोडावानी जपले का तुला? सगळे कुटाने करून अख्ख्या दुनियाचा वाईटपणा घेऊन तुला ह्या घरात दिली. आणि आता ढाले पाटलांची सून झाल्यावर, पोलिसाची बायको झाल्यावर स्वतःच्या डॅडीची तू उलट तपासणी घेतीयस. वा वा रे दुनिया वा. डॅडी, मी काय तुमची उलट तपासणी वगैरे नाही करत आहे, पण एवढं सुखासुखी घर असताना स्वतःच्याच घरावर दरोडा पडल्याचं नाटक कशाला करताय तुम्ही? पोरी, दगा आणि दगलबाजी हे दोन वेगळे शब्द आहेत. आम्ही केली ती दगलबाजी. खानदानी लोकांना लय धोरणीपणाने वागावं लागतं. आम्ही दगलबाजी केली म्हणजे तुझ्या भाषेत खोटं बोललो, पण ते करणं लय गरजेचं होतं. गरजेचं? 1001% गरजेचं होतं. माझ्यासाठी नाही, तुझ्याच आईच्या सुरक्षेसाठी. म्हणजे? सुभानराव झगडे नाव माहिती का तुला? नाही. कोण आहे हा? तेच तर ना, आपल्याला काय माहिती नाही. आपल्याला सगळ्या प्रश्नांची उत्तर मात्र पाहिजे असतं. तरी तुला सांगतो, हा झगडे लय मोठा सावकार, पण त्यापेक्षा जास्त गुंडच. तुझ्या त्या नालायक बहिणीच्या शिक्षणासाठी आणि फॉरेनला जाण्यासाठी त्याच्याकडनं कर्ज घेतलं होतं. त्याचं व्याज अजून फेडतोय मी. हप्त्याचे पैसे द्यायला जरा मागे पुढे झालं तर त्यांनी माणसं पाठवली. मग आम्ही आमचं वजन वाढवून 24 घंटेची मुदत घेतली. मग काय, मग परवाच संपली ना. आम्ही आयडिया करून पानबुंद्याच्या जर बाहेर पडलो नसतो ना, तर आमचा म्हणजे तुझ्या डॅडीचा मुर्दा पानबुंद्याच्या नाल्यात सापडला असता. डॅडी, खरं ऐकवत नाही ना, पण आम्हाला पानबुंद्यातून सेफली बाहेर पडणं लय गरजेचं होतं, म्हणून हे सगळं करावं लागलं. अहो पण म्हणून मग एवढं खोटं? डोक्यावर पडलीस का ग संजय? याला खोटं म्हणत नाही, याला धोरणीपणा म्हणतात. प्रेझेन्स ऑफ माइंड. आता तो झगड्या आपल्या पॅलेसवर वाकडी नजर टाकू शकत नाही, कारण तिथं पोलीस आहेत आणि आम्ही इथं शेफ. आम्ही बिळातल्या उंदरावानी दबकत बसलो नाही, इथं बसूनच आम्ही सगळी फिल्डिंग लावली. आता इथनं परत जाऊ तेव्हा पैशाची व्यवस्था करूनच जाऊ आणि त्या झगड्याचा तोंडार मारू. किती रक्कम आहे तुम्ही मला सांगा, मी देते. हाय का?
अगं या पंजाबरावच्या धामण्यांमध्ये खानदानी रगत आहे अजून. पोरीकडनं मदत घेऊ हा? त्याच दिवशी पंचगंगेत जीव नाही का देणार हा पंजाबराव? पण मग आईला हे सगळं माहिती आहे. तुझ्या आईच्या डोक्याचे तर हौत पूर्ण गळकेत. तिला जर कळलं असतं तर ती भाडाभाडा जावई बापून समोर उकली असती आणि मग आमच्या सोन्यासारख्या इमेजला पट्टा लागला असता. तिला असंच वाटतंय की दरोडा पाडलाय मी. तेच राईट आहे. आता तू पचकू नकोस. नाही तू तसं करणार नाही म्हणा. कसं आहे संजय, या जगात अशा लई गोष्टी आहेत की त्या फक्त तुला आणि मलाच माहिती. माझ्या तिन्ही पोरींमध्ये तू एकटीच बापावर गेलीस बघ. कारण तुला हे चांगलं माहिती आहे गुपित सिक्रेट कसं ठेवायचं, त्यासाठी ह्या बोटावरची थुकी त्या बोटावर कशी करायची हे तुला चांगलं जमतं. हा, आता आजपासून हे नवीन सिक्रेट ठेवायचं जवळ. स्वतःच्या आईपासून, स्वतःच्या सासरच्यांपासून आणि सगळ्यात महत्वाचं स्वतःच्या नवऱ्यापासून. नाहीतर परिणाम एकच, तुझ्या डॅडीचं मेलेलं तोंड फाशी. नाना, मागच्या वेळेसारखं या वेळेला होतं कामा नये. हं? नाही, मागच्या वेळेला काही तांत्रिक अडचणींमुळे आणि आयत्या वेळी ते 6 बंधू वाढले ना, त्यामुळे पदाधिकाऱ्यांचं जरा नाईलाज. आता एक्सप्लेनेशन नको नाना, आम्ही काय सांगतोय या वेळेला दक्षता घ्यायची आहे. मागच्या वर्षी ठरलेल्या वेळापेक्षा 2 तास जास्त गेले होते आमचे. ताईसाहेब, या वेळेला आपला अमूल्य वेळ अजिबात वाया जाऊ देणार नाही आम्ही. हं. आम्ही स्वतः जातीने लक्ष घालून 3च माणसं निवडलेली आहेत. आपण फक्त त्या 3च माणसांना प्रातिनिधिक स्वरूपात राखी बांधायची. काही हवंय का तुम्हाला? मला नाही, चालू द्या ना तुमचं, चालू द्या. हा. अहो काय नाही हो, इथनं चाललो होतो, तुमचा आवाज ऐकला म्हणून आलो. हा. काय झाली का तयारी रक्षाबंधनाची? हो. हा. अहो संतांनी म्हणलेलेच ना, अहो बंधू भगिनींचा सोहळा पहावा याची देही याची डोळा. कुठल्या संतांनी म्हटलंय असं? ते महत्वाचं नाही हो. पण वहिनी साहेब मला सांगा, म्हणजे हे रक्षाबंधन आहे ते कुठल्या बंधू राजांबरोबर, म्हणजे जतकडच्या का निपाणीकडच्या? कारण लग्नात काही ओळख झाली नव्हती ना, म्हणून आपलं विचारलं. सांगता का नाना? पंजाबराव, याच्याने तुम्हाला काही फारसा फरक पडेल असं मला वाटत नाही. नाही नाही, असं कसं? अहो खानदानी माणसाला आपले मूळ नातेवाईक कुठले कसे आहेत माहिती नको नाही का वहिनी साहेब?